थोड्या वेळामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान इथे निरेमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर नीरा नदीमध्ये पादुकांचं अभ्यंग स्नान होईल आणि त्यानंतर पादुकाला स्नान झाल्यानंतर माऊलीच्या पादुका आणि पालखी ही सातारा पोलिसांच्या हवाली करण्यात येईल. नीरा नदी ही क्रॉस केल्यानंतर, पाठीमागे नीरा नदी आहे, ती क्रॉस केल्यानंतर मग पुढे पालखी सातारा जिल्ह्यामध्ये जाते आणि सातारा पोलिसांच्या हवाली असते. आणि प्रचंड गर्दी आहे, प्रचंड कंटिन्यू माणसं चालतातच आहेत. हा वासुदेव पण आलेत पालखीमध्ये. हे बघा वासुदेव आले, वासुदेव आले. इथे बघा बघा हाय करा. कुठून आलात तुम्ही सगळे? अच्छा, किती दिंडी आहे तुमची? आपलं कोकण आपलं कोकण. किती वारी आहे तुमची? तिसरी वारी. वाल्ले ते जेजुरी. काय तुमच्यासाठी वारी म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? तुम्ही काय आनंदवारी. तरुण पिढीला काय संदेश द्याल यातून? सगळ्यांनी सामील व्हावं याच्यात. खूप काही मजा असते याच्यामध्ये. भक्तिभावामध्ये कोण लहान नाही, कोण मोठं नाही, सगळं सोडून तुम्ही देवासाठी एक दिवस तरी काढा आणि वारीचा अनुभव घ्या. यातच खूप शिकण्यासारखं आणि आयुष्य जगण्याचं रहस्य हे यातच लपलेलं आहे. त्याचा आस्वाद घेणं महत्वाचं आहे. एवढी मोठी वारी असून सुद्धा ना गडबड ना गोंधळ, स्वयंसिद्धाने सर्व चाललं असतं. स्वयंशिस्त महत्वाची आहे आणि प्रत्येक जण पाळतो. रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी. आपलं गाव काय नाव आहे तुमचं? आमचं पाटणे माझी नगरसेवक आहेत. माझी पहिली वारी झाली आळंदी ते पंढरपूर 1981 साली. चालूच आहे, फक्त कोरोनामध्ये 4 वर्ष गेली. त्याच्यानंतर 2 वर्ष आजारी पडलो तेव्हा गेली. म्हणजे आता 29 वर्ष, ही 29वी वारी आहे माझी. आणि याच्यानंतर त्र्यंबकची वारी, अंबरनाथ मंदिर ते त्र्यंबक हे 22 केले. कुठून आलात? आता मी कल्याणवरून आलोय. कल्याणवरून आलात. आणि आमच्या घरी आले सगळे वारी बसले, थोडे पायी वारी वाले. काय बोलते का काका? मी काय आनंद वाटला तुझ्या घरी. असं चालता तुम्ही? फास्ट चालता? हा 5 चालतो मी. 5 थकत नाही का विचारात? थकत नाही का? थकत नाही का? नाही थकवा अजिबात नाही. सकाळी 4 वाजल्यापासून चालतो मी 6 वाजेपर्यंत. आमच्या नदीपासून 2 ते 2.5 किलोमीटर आहे. ते 4 चक्रा मारतो मी. आमच्या नदीवर मंदिर बांधलंय ना, तिथपासून गावापर्यंत यायचं. गावात हनुमान मंदिर आहे, तिथं दर्शन करायचं, परत फिरायचं, परत तिकडे मंदिरवर जायचं, शंकराचं दर्शन करायचं, परत मागे यायचं. 4 चक्रा मारायच्या. ताकद नाही का? एकदम ताकद नाही का? सकाळी मला हे लोक आवड होतात का बाबा तुम्ही एवढं पडता पुढे आम्ही कसं यायचं. सगळ्यांनी घेऊन चला. कुठून आलात तुम्ही? आम्ही सातारा साताऱ्यावरून आलात? खटाव सातारा. किती वर्ष करताय वारी? मी मग 40 वर्ष इथं दर्शन घेतो देवाचं. मी सोमेश्वरला होतो इथं. हा, हा. आता मी तिकडे गावाकडे गेलोय. त्यामुळे आम्ही नवरा बायको दरवर्षी देवाला येतो. करतात. येतो. अच्छा. हा? माझा 77 मोटरसायकल मिळालो 100 किलोमीटर दोघं आम्ही. अरे बाप. 7:30 निघालो. दर्शन बी झालं माऊली. झालं दर्शन चांगलं? ओके. मस्त दर्शन भेटलं? झाला का करणार? चहा पाणी झाला? चहा पाणी नाही करत. चहा पाणीचं काही नसतं. आपलं महत्वाचं दर्शन. माऊलींचं दर्शन. येऊ का मॅडम? कसं वाटलं दर्शन का? छान, एकदम छान. काय मग पहिलं असतं. आज जरा आम्ही लेट झालो आणि तिथं मग जाऊन दिलं नाही तिने. मी पहिले नंबरला उभा असतो, हा. पण आज आम्हाला उशीर झाला थोडासा. मग गेलो लाईनीत गेलो. त्याला येऊ दे. डॅरी. कुठून आला बाबा तुम्ही? कुठून आला? आम्ही पुण्यावरून आलाय? आमचं गाव परभणी. किती वर्षापासून करताय दिंडी? 4थी वारी आहे. 4थी वारी आहे? ठीक.
रामकृष्ण हरी. आमची वारी आनंदात चाललेली आहे, आम्हाला काही काळजी नाही. काळजी नाही, आनंदात वारी चाललंय. फुल आनंदात वारी आहे आमची. किती वर्षापासून करताय वारी? आम्ही 5 वर्षापासून वारी करतो. आमची आजी 20 वर्षापासून वारी करते. 30 वर्ष झाले वारी करताय. 20 वर्ष झालं वारीला आमच्या आजीला. हा का? हा आनंदात राहा तुम्ही. थँक्यू. तुम्ही नागपूरहून आलो आम्ही. नागपूर वरून आलाय. वारी म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय आहे? नेमकं वारी म्हणजे आमच्यासाठी आनंद आहे. आनंद. हा. चांगलंय चांगलंय. नीट जावा, नीट हो, या. शांत शांत. आणि यांना फोटो काढायचा होता आमच्या सोबत. कुठून आलात तुम्ही? परभणी मधून. किती वर्षापासून वारी करताय? 8 वर्ष झालंय. चांगलंय चांगलंय. किती दिवसापासून चालताय? 5-4 वर्ष झाले. चांगलंय. ननवा तुकाराम. पुण्यापासून आलात? ननवा तुकाराम. तुम्ही कुठून आलात? परभणी मधून. परभणी. कुठून आलात तुम्ही? लातूरहून. कितवी वारी? तिसरी. मज्जा येते का वारीला? नववी 9वी वारी. बसती है. पाय थकत नाहीत का? चालून नाही नाही थकत. चांगलंय चांगलंय. वारी म्हणजे काय तुमच्यासाठी? वारीमध्ये काय काय मज्जा करता? सगळं देवाचा अनुभव सगळा घेतात. मग पंढरपूरला गेल्यावर दर्शन होतं? नाही होत. नाही होत ना? नाही होत नाही. एवढंच अपेक्षा म्हणजे मनामध्ये हे वाटते. अच्छा. काला खाल्ल्याशी जात. मग किती वेळ उभं राहता लाईन मध्ये? 2 दिवस. 2 दिवस उभे राहता? 2 दिवस. अरे वा. ठीक आहे ठीक आहे. चांगलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय मिळालं? आणि इथे सगळी जेवणाची व्यवस्था आहे. जे पालखी सोबत येतात त्यांची. कसं कसं जेवण बनवता येते. यंदाचा वारी सोहळा खूप छान आहे. नवीन जोडी आहे स्वप्नील आणि मनाली यांची भेट. त्याचप्रमाणे पूर्ण सोनवणे फॅमिली, पूर्ण नाती-गोती. आपल्याला फक्त निमित्त लागतं. हे वारी एक निमित्त आहे. पांडुरंगाची ओढ प्रत्येकाला आहे, पण आपल्या परिवारांची भेट होते. सुख दुःखाची गोष्ट आपण शेअर केली जाते. म्हणून ही वारी यावर्षी एकदम स्पेशल आहे. छान वाटलं. तुमचं म्हणणं असं म्हणजे म्हणणं असं की पहिल्यांदा आले का वारी नाही, ही वारी माझी ऍक्च्युली 7वी-8वी असेल. खूप छान वाटलं. मध्ये जरा गॅप झालेला, पण यावर्षी पुन्हा एकत्र येण्याचा योग आला. छान वाटलं. गॅप रामकृष्ण रामकृष्ण हरी. जय हरी माऊली. जय हरी माऊली. जय हरी माऊली. पहिली वारी एकदम छान वाटली. एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता. माझं फर्स्ट इयरच होतं, बट मला एवढं भारी वाटलं ना. खरंच खूप भारी वाटलं आणि आम्ही खूप एन्जॉय केला. माऊलींचं दर्शन पण खूप छान झालं. एकदम असं काय ते पायाच्या इथे माऊलींच्या पादुकांच्या इथे आमचं दर्शन झालं. खूप छान वाटलं. बेस्ट एक्सपिरियन्स. तुम्हाला कधी असं वाटलं का मी म्हणजे की या वारीला पहिल्यांदा आले म्हणून असं? हा, म्हणजे मला एका आधी पण वाटायचं जावं. माझी आई दरवर्षी जाते वारीला, पण तिथे खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला कधी घेऊन नाही गेली. पण हे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट इयर फर्स्ट एक्सपिरियन्स. खूप छान वाटली. मग आता ही वारीला तुम्ही कंटिन्यू करत राहणार? हा, दरवर्षी येणार. आणि का काय बोलायचं? आम्ही आलो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला. प्रचंड गर्दी आहे. तुम्ही बघू शकता. हे सगळे वारकरी चाललेले आहे. आयन तिथे पंढरपूर. आमचा भाऊ पण आलेला आहे बोईसरवर पालखीसाठी. हा वैष्णवांचा मेळा चाललेला आहे पंढरीकडे. पुण्यवान लागला आहे आज. हा पहिल्यांदा आलाय पालखीला. पालखीचा आनंद घेतोय. खरंच पुण्यवान आहोत.
आणि हे आम्ही निरेवरून आलो. दोघं पण रेडी होऊन आलेत. कसं वाटते आता छान. आम्ही कांदिवलीवरून आलो आम्ही कांदे किती वर्षापासून येते? 3 वर्षापूर्वी हे 4थं वर्ष आहे आमचं. हा. वर्ष. हा, चांगलं आहे. छान वाटतो मस्त. सर्व इच्छा पूर्ण झाल्यात. एक इच्छा बाकी आहे. होईल होईल इच्छा लवकर पूर्ण होतील. मी पण आता वारीतून चाललो असं सगळे. आईला घे आई. असे सगळे खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे आणि खूप मस्त पण वाटतंय. हाय जय हरी विठ्ठल. आणि हे कसं वाटण्याचं काम चाललंय, साबण आणि काय तेल वगैरे. साबण तेल पहिले आंघोळ करायची, नंतर मग छानपैकी तेल लावायचं आणि डोकं थंड राहतं. कृष्णारी आहे तर हे बघ, तेल वाटतं, तेल आणि साबण पकड. माऊलीचं डोकं दिवसभर चालून चालून संध्याकाळी आराम करताना थंड राहावं म्हणून हे नवरत्न तेल आणि कोणत्या इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी 12 तास डेटॉल साबण दिलेलं आहे. याचं वाटप मी करतोय. माझं नाव नितीन आगवणे, राहणार नीरा, मुक्काम पोस्ट नीरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. खूप छान काम चाललंय तुमचं.